हॅलो फ्रेंड्स, वेलकम लेडीज फॅशन क्लब. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. पहिल्या पार्टमध्ये आपण ह्या साडीची कटिंग बघितली होती सविस्तर, आणि ही साडी आज शिवून झालेली बघा किती छान दिसते. आणि आज ह्याच साडीचा आपण स्टिचिंगचा पूर्ण पार्ट बघणार आहे, कशा पद्धतीने शिवायची हे पूर्ण बघणार आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने आपल्याला साडी शिवायची. तर आपण काल जे काष्टे कट केले होते पाठीमागचे, त्या काष्ट्याला आपल्याला काठ जोडून घ्यायचं बघा. आपण काल जे कटिंग केली होती त्याच्यामध्ये जेव्हा आपण पाठीमागचा काष्टा कट केला त्यावेळेस त्याला आपल्याला काठ काढून बाजूला केला होता, कारण आपल्याला 2 इंचाचा काठ काढायचा होता. काठ जोडल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला वरच्या साईडनी जिथे जे आकार असतो त्याच्या समोर आपल्याला साधारण 6 ते 7 इंचापर्यंत अशी मी दाखवल्याप्रमाणे टिप मारून घ्यायची आणि दोन्हीकडे 2 काठ असे फोल्ड करायचे बघा. म्हणजे आपल्या दोन्ही पायाचे 2 काष्टे आपले तयार होणार आहे. जसं मी स्टिचिंग करताना दाखवतो त्याच पद्धतीनं तुम्हाला स्टिचिंग करायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, काठाच्या आतल्या बाजूला किनारी टिप मारायची, बाहेरची बाजू ओपनच ठेवायची, कारण काठ हे ओपनच दिसले पाहिजे. जर स्टिचिंग मारले तर त्याला पाहिजे तसा लुक येणार नाही, म्हणून आपल्याला ते काठ ओपन ठेवायचं. आपला पाठीमागचा काष्टा तयार आहे. आता बघा खालचा जो एक्स्ट्रा काठ आहे तो कट करायचा आहे आणि आता आपल्याला पायाचा भाग आहे तो तयार करून घ्यायचा. पाठीमागचा काष्टा आपण तयार केला, आता आपल्याला पायाचा भाग तयार करायचा आहे. पायाचा भाग आपण कटिंग करताना दोन्ही पायाच्या वरच्या बाजूला आपण 8 ते 10 इंच एक्स्ट्रा ठेवलं होतं. तर ते कशा पद्धतीने प्लेट्स घ्यायचे ते बघूया. सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, बॉटमच्या बाजूने आपल्याला अर्धा इंच टीप मारून पलटी करून घेते. ज्याप्रमाणे आपण ब्लाऊज पलटी करतो त्याप्रमाणे आपण बॉटमला जेवढं मार्जिन ठेवलं आहे तेवढं मार्जिन पकडून आपल्याला ते पलटी करायचं असतं. त्यानंतर आपल्याला जे आकारापर्यंत थापून घ्यायचं आहे, कारण का तर वरच्या साईडला आपल्याला प्लेट्स ॲडजस्ट करायच्यात. जो आपण 10 इंच एक्स्ट्रा कपडा ठेवला त्याच्या प्लेट्स आपल्याला थाईजवरती घ्यायच्या, म्हणून आपण जे आकारापर्यंत खाली थापून घेतलेलं आहे. आता आपल्याला वरच्या साईडला बघा मी दाखवल्याप्रमाणे जे आकारापासून वरती जेवढा आपण कपडा ठेवला आहे साधारण 1.5 ते 2 इंचाच्या आपल्याला अशा प्लेट खाली फोल्ड करायच्या. एकसारख्या प्लेट घ्यायच्या, आपल्याला 4 ते 5 प्लेट आल्या तरी चालतील. आणि प्लेट्स घेतल्यानंतर आपल्याला सगळ्या प्लेट्स व्यवस्थित सेट करायच्या आणि एक बाजूला आपल्याला असं थापून घ्यायचं. त्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण अशाच पद्धतीनं सगळ्या प्लेट्स ॲडजस्ट करायच्या आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, दुसऱ्या साईडला सुद्धा स्टिचिंग करून घ्यायचं आहे. ह्या ज्या प्लेट्स आहेत ह्या थोड्याशा लूज ठेवायच्या, जेणेकरून पॅन्ट घातल्यानंतर नऊवारसाठी घातल्यानंतर जे पायावरचा जो घोळ आहे तो व्यवस्थित दिसेल. त्यानंतर थापून घ्यायचं आणि राहिलेलं सगळं मार्जिन कट करून टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, बॉटमला सुद्धा एक काठ लावून घ्यायचा आहे, जेणेकरून बॉटम व्यवस्थित दिसेल साडीचा. उरलेला जो काठ आहे तो आपल्याला अर्धा कट करून बॉटमला लावून घ्यायचा आहे. आता आपला दोन्ही पाय आपले तयार झालेले आहेत. जो वरचा भाग आहे तिथं आपण पायावरती व्यवस्थित घोळ येण्यासाठी प्लेट्स घेतलेले आहे आणि दोन्ही पाय आपले तयार झाले. आता आपण साडी पूर्ण शिवून घेऊया. दोन्ही पाय जोडायचे कसे, उजवा पाय डावा पाय कुठला ते सगळं मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो. त्याआधी आपण जो पदर तयार केला होता त्याच्या वरच्या बाजूला बघा काठ नव्हतं, तिथे मी काठ लावून घेतला बघा. जी बाजू आपण क्रॉस केली होती त्या बाजूला आपण काठ जोडून घेतलेला आहे, म्हणजे आपला पदर सुद्धा तयार होईल. मागचा काष्टा तयार झाला आहे, पदर सुद्धा आता तयार होईल. आणि आपण काल प्रेस मारून पुढचा काष्टा सुद्धा तयार करून घेतला होता. पायाची दोन्ही बाजू आपण तयार करून घेतलेल्या. आता फक्त आपल्याला साडी जोडायची. सगळ्यात आधी एक पाय खाली ठेवायचा आहे सरळ, त्यावरती पुढचा काष्टा उलटा ठेवायचा आहे बघा. त्यावरती पुढचा काष्टा जो आहे तो उलटा ठेवला आहे. पाय आपण सरळ ठेवला एक, त्याच्यावरती काष्टा उलटा ठेवला. जे आकाराला टीप मारल्याच्या नंतर खाली बॉटमपर्यंत आपल्याला टीप मारून घ्यायची बघा. आता हा काष्टा जोडल्यानंतर हा जो पाय आहे हा उजवा पाय तयार झाला आहे. खालचा जो पाय आहे तो उजवा पाय, कारण उजव्या पायावरून काष्टा डाव्या पायावरती असतो. त्यानंतर आपण दुसरा पाय त्याच्यावरती ठेवायचा आहे आणि याच्या फक्त जे आकाराला टीप मारायची लक्षात घ्या. याच्या फक्त जे आकाराला टीप मारायची, कारण जो काष्टा डाव्या पायावरती असतो तो खाली पायामध्ये उजव्या असतो, म्हणून आपण खाली टीप मारून घेतली काष्ट्याला. आता तो पलटी करून आपण डाव्या पायावरती घ्यायचा आहे. वरच्या बाजूला आपण ज्या टाचण्या लावल्या होत्या त्या टाचण्या काढायच्या आहे आणि वरती आपण टीप मारून घ्यायची बघा. वरती पण तुम्ही टीप मारताना प्लेट्स तुम्हाला वाटलं मागे पुढे अर्धा एक इंच ॲडजस्ट करू शकता. अशा पद्धतीने आपला डावा आणि उजवा पाय तयार झाला आहे. दोन्ही पायाच्या मध्ये काष्टा आहे, पायात जोडलेला आहे उजव्या आणि तो पायावरती घेतलेला आहे मांडीजवळ डाव्या साईडला. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, अपोजिट साईड म्हणजे उजव्या बाजूला आपल्याला काय करायचं आहे, काष्टा जिथे आपण जोडायचा असतो तिथेच आपल्याला पदर सुद्धा जोडायचा असतो. म्हणून आपण काय केलं, तो जे आकार आहे मागचा काष्टा जोडायचा ते आपण पदर जोडून घेतलाय बघा. पदर जोडून घेतलेला, कारण उजव्या पायाच्या पाठीमागच्या बाजूने आपला पदर येतो उजव्या बाजूने, म्हणून आपल्याला उजव्या बाजूला पदर जोडायचा आहे. दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही करत गेला तर तुमच्या लगेच लक्षात येईल. जेव्हा आपण प्रॅक्टिकल जातो तेव्हा व्यवस्थित समजतं. बघा आता पुढचा काष्टा झालाय, पदर जोडलाय. आता जो आपण पाठीमागचा काष्टा तयार केला होता त्याची एक बाजू
एका जे आकारावरती डाव्या साईडला आणि दुसरी बाजू उजव्या साईडला जे आकारावरती टीप मारायची आणि खालच्या बाजूला सुद्धा टीप मारून घ्यायची, कारण दोन काष्टे आहेत. एक काष्टा एका पायावरती शिवायचा आहे, दुसरा काष्टा दुसऱ्या पायावरती शिवायचा आहे. आणि हा जो काष्टा आहे ठेवताना उलटा ठेवलेला आहे, जेणेकरून साडी आपण पलटी करून घेणार त्यावेळेस तो काष्टा सरळ होणार आहे बघा. हा याचे दोन्ही जे आकार जे पाठीमागच्या काष्टाचे एकाच ठिकाणी येणार आहे, पण जोडताना आपल्याला दोन्ही पायावरती जोडायचे बघा. एक पाय मी जोडून घेतला, आता उजव्या पायाचा जे आकार आणि खालची बाजू जोडून घेतो बघा. म्हणजे काय करायचं आपल्याला, जे आकाराला आपण एक काष्टा जोडणार आहे पाठीमागचा, त्याच जे आकारामध्ये खालची बाजू सुद्धा आपल्याला जोडून घ्यायची. सिंगल असन तर तो उजव्या पायावरती येणार आहे. त्याचं कारण एक अपोजिट असतो, म्हणून आपल्याला खाली डाव्या पायात ठेवायचा एक काष्टा उजव्या पायात ठेवायचा आहे. आता आपण काष्टा जोडून झालेला आहे. आता आपण काय करूया, साडी सरळ करायच्या आधी आपल्याला साडीचा जो मधला भाग आहे तो जोडायचा आहे. त्याच्या आधी आपण एक जे आकार आपण फ्रंट साईडचा काष्टा जोडताना लावला होता, बॅक साईडचा काष्टा जोडल्यानंतर आपण त्या जे आकाराला टीप मारून घेणार आहे. तर ह्या जे आकाराला टीप मारून झाल्याच्या नंतर आपल्याला दोन्ही पायाच्या मधून टीप मारायची. आता आपला पुढचा काष्टा पण तयार झाला, पाठीमागचा काष्टा सुद्धा तयार झाला. आता आपल्याला काय करायचंय, दोन्ही पायाला टीप मारून घ्यायचं. त्याआधी काष्टा व्यवस्थित आतमध्ये घालायचा आहे. कुठलाही काष्टा कुठल्या पायाच्या शिलाईमध्ये अडकला नाही पाहिजे, नाहीतर समजणार नाही की आपल्याला एक्झॅक्ट झाले काय साडीमध्ये. जेव्हा आपण पहिल्यांदा साडी शिवतो त्यावेळेस आपला जर कुठं मार्जिन शिलाईमध्ये अडकलं तर लक्षात येत नाही. म्हणून पायाची जी टीप मारताना काळजी घ्यायची की कुठला काष्टा किंवा कुठला पदर आतमध्ये अडकायला नको आहे. व्यवस्थित दोन्ही पायाच्या मध्ये टीप मारून घ्यायची बघा. एका पायापासून सुरुवात केली की दुसऱ्या पायापर्यंत आपण सरळ टीप मारू शकतो. अशा पद्धतीने आपल्या साडीचा पूर्ण भाग शिवून झालेला आहे. आता फक्त आपल्याला बेल्ट लावायचा आहे. त्याच्या आधी आपल्याला साडी सरळ करून पाठीमागच्या काष्टाला टीप मारायची. साडी आपण सरळ करून घेतली. आता बघा, पाठीमागच्या काष्टाची जे आकार दोन्ही एकाच ठिकाणी आलेले, कारण जोडलेत आपण दोन पायावरती. खाली जर बघितलं एक डाव्या पायात एक उजव्या पायात आहे, पण कमरेला दोन्ही काष्टा एकाच ठिकाणी. त्याचा जो एक्स्ट्रा कपडा होतो त्याच्या व्यवस्थित प्लेट सेट करायच्या काष्ट्याखाली आणि कमरेला टीप मारून घ्यायची. बस एवढ्याच आपल्याला पाठीमागच्या काष्टासाठी करायचं आहे. टीप मारताना व्यवस्थित सेट करून घ्या दोन्ही साईड, म्हणजे जे लेअर पडतात साडी घातल्यानंतर ते छान पद्धतीने पडतात. टीप मारल्याच्या नंतर आपल्याला फक्त काय करायचं आहे, बेल्ट जोडायचा आहे. बेल्टला नाडी घालण्यासाठी उजव्या बाजूला जागा ठेवा. हे बघा, एकदम परफेक्ट आपल्या साडीचे दोन्ही काष्टे जोडून झाले. आता आपण फक्त बेल्ट जोडून घेणार. बेल्ट जोडण्याची सोपी पद्धत आहे, एका साईडला नाडीसाठी जागा करायची आणि आतल्या बाजूनी बाहेरच्या बाजूला पलटी करायचे. साधारण 1.5 ते 1 इंचाचा बेल्ट ठेवायचा आहे लहान मुलांसाठी, त्याच्यात नाडी जाईन एवढी जागा आपल्याला हवी आहे. आपला बेल्ट तयार झाल्याच्या नंतर आपली पूर्ण साडी स्टिचिंग झालेली आहे. प्रेस सुद्धा मारणं गरजेचं आहे, जरी लहान मुलींची साडी असो किंवा मोठ्यांची, सगळ्या साड्यांना प्रेस व्यवस्थित मारायची. शिवण्याची पद्धत फार सोपी आहे. साडी आपली शिवून झाली त्यानंतर आपण पदराला व्यवस्थित प्लेट्स पाडून घेऊया, कारण सगळ्यात महत्त्वाचा गेटअप असतो पदरावरती. पदराला व्यवस्थित प्लेट्स पाडायचे. त्याची पद्धत सुद्धा बघा, मी दाखवल्याप्रमाणे सेंटर घ्या आणि व्यवस्थित प्लेट्स पाडून घ्या. पदराला प्लेट्स पाडल्याच्या नंतर आपली साडी पूर्णपणे तयार. याचा ब्लाऊज सुद्धा नम्रताने खूप छान शिवलाय, त्याचा सुद्धा आपण व्हिडिओ तिच्या चॅनलवरती टाकूया. नम्रता वहिनी म्हणून एक सेपरेट चॅनल तिने उघडलेलं आहे, त्याच्यावरती पॅटर्न आणि ब्लाऊजची व्हिडिओ टाकणार आहे. तर त्याच्यावरती आपण लहान मुलींचा ब्लाऊज बघूया. आणि आता आपली जी साडी आहे ती व्यवस्थित तयार झालेली आहे. बाळाला घातल्यानंतर लुक कसा येतोय कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये विचारा किंवा आपला जो नंबर आहे सगळा व्हॉट्सअपचा त्या नंबरवरती कॉल करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.